नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये. तर भरपूर मित्रांचे मला काही मागच्या आठवड्यात फोन येऊन गेले होते की कोर्ट केसबद्दल अपडेट माहिती द्या. 3 जानेवारीला जी LDSची केस होती त्याच्याबद्दल अपडेट माहितीबद्दल आपण आता याच्यामध्ये बघणार आहोत. पण LDSची जी 3 जानेवारीची केस होती, ती 3 जानेवारीची जी सुनवाई होती त्याच्याबद्दल काही अपडेट माहिती आपल्याकडे सध्या तरी अवेलेबल नाही, परंतु बाकीच्या ज्या केसेस आहेत त्याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला इथे देत आहे. ITI इन्स्ट्रक्टर 1457 पोस्टवरती टोटल किती केसेस आहे आणि कोणत्या कोणत्या कोर्टामध्ये त्या केसेस चालू आहे त्याच्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन मी इथे घेऊन आलेलो आहे. फार महत्त्वाचं आहे. ऑलरेडी या भरतीने म्हणजे 1457च्या भरतीने भरपूर काही कोर्ट केसेस झेललेल्या आहेत आणि त्याच्यातच आणखी काही केसची भर पडलेली आहे. ठीक आहे. तर ही भरती जी आहे थोडी लांबणीवर जात आहे आणि याच्यानंतर जी आहे ती जॉईनिंग लेटर इश्यू होण्याची प्रक्रिया केव्हा सुरू होणार आहे 1457 पोस्टच्या संदर्भात आणि 772 पोस्टच्या संदर्भात ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तुमचे काही इश्यू असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला काही विचार असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता किंवा टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला याच्यामध्ये देणार आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. ठीक आहे. तर ITI इन्स्ट्रक्टर 1457 पोस्ट टोटल कोर्ट केस याच्यावरती चालू आहे. 5 केसेस सध्या चालू आहे आणि 5 केसेस ज्या चालू आहे त्या 2 वेगवेगळ्या कोर्टामध्ये चालू आहे. ते 2 वेगवेगळे कोर्ट कोणते ते आता आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर ITI इन्स्ट्रक्टर 1457 पोस्ट टोटल कोर्ट केस 5 आहे. मित्रांनो, मुंबई मॅटची जो कोर्ट आहे मुंबई मॅटमध्ये इथं चुकून 2 लिहिलं गेलं. याच्यामध्ये मुंबई मॅटमध्ये 3 केसेस याचा चालू आहेत आणि याच्यापैकी जे पहिली केस आहे ती आहे LDS केस म्हणजे लेडीज रिझर्वेशनचा जो मॅटर आहे त्याच्याबद्दल केस आहे आणि याची जी पहिली सुनवाई झाली होती ती 22 डिसेंबरला पहिली हिअरिंग झालेली होती. याच्यामध्ये 436 जागांवर जो आहे तो स्टे आलेला होता. 436 जागा म्हणजे कोणत्या तर महिला ज्या 436 महिला आहे त्यांच्यावरती हा फक्त स्टे होता. बाकी कोणत्याही कसल्याही प्रकारचा स्टे याच्यावरती नव्हता. फक्त 436 महिलांच्या जागा आहे, ज्या 436 महिला आहे त्यांच्यावरतीच हा स्टे आलेला होता. तर याच्यामध्ये लेडीज रिझर्वेशनच्या बाबतीत भरपूर काही विद्यार्थ्यांना ऑप्शन विचारण्यात आले नाही असं विद्यार्थ्यांचे मत होते, म्हणजे मुलींचे मत होते. त्याच्या संदर्भात त्यांनी आवाज उठवला. आपला DBTपर्यंत गेले. DBTपर्यंत पोहोचल्यानंतर DBTने म्हटले की ठीक आहे, आपण जे डॉक्युमेंट्स असेल त्या डॉक्युमेंटच्या बेसिसवर भरती घेऊ. त्याच्यानंतर याच्या विरोधात जे आहे त्या 9 महिलांनी LDSची केस टाकलेली आहे. तर त्याची सुनवाई जी आहे ती 22 डिसेंबरला पहिली हिअरिंग झाली. त्याच्यामध्ये 436 महिलांवरती जे आहे त्या जागांवरती म्हणजे त्याची जॉईनिंग लेटर इश्यू करण्यावरती स्टे आलेला आहे. बाकी कसलाही स्टे याच्यावरती नाही आहे. ठीक आहे. ह्या 400 LDSच्या बाऱ्यात. याच्यानंतर दुसरी हिअरिंग ती 3 जानेवारीला झालेली होती. तर त्या 3 जानेवारीच्या हिअरिंगची अपडेट आतापर्यंत सुद्धा आमच्याकडे आलेली नाही. जशी आमच्याकडे 3 जानेवारीच्या हिअरिंगची अपडेट येईल आम्ही तुम्हाला कळवू. ठीक आहे. 3 जानेवारीच्या हिअरिंगच्या संदर्भात मला कॉलसुद्धा आले होते, परंतु मित्रांनो माझ्याकडे कसल्याही प्रकारची अपडेट त्याच्या संदर्भात आलेली नाही. मी प्रयत्न केला काढण्याचा, परंतु अपडेट मिळाली नाही. ठीक आहे. अपडेट मिळतात मी तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत कळवेल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलच्या मार्फत कळवेल. ठीक आहे. तर अशा प्रकारची मुंबई मॅटमध्ये जी पहिली केस चालू आहे ते LDS केस चालू आहे आणि 22 डिसेंबर आणि 3 जानेवारीला याची हिअरिंग झालेली आहे. 436 जागांवरती जो स्टे आहे 436 महिलांवरती फक्त 436 महिलांवर स्टे आहे. बाकी कसल्याही प्रोसेसवर याचा स्टे नाही आहे. मॅटमध्ये ज्या 2 केसेस आणखी चालू आहे मित्रांनो, याच्यामध्ये दुसऱ्या नंबरची जे केस आहे ते CHB वाल्यांचे आहे आणि तिसऱ्या नंबरची जे केस आहे ते कॉन्ट्रॅक्टवाल्याचे आहे. ठीक आहे. तर यांची जी 22 डिसेंबरला जी झाली होती नेक्स्ट हिअरिंग झालेली होती. तर त्या हिअरिंगबद्दल असे कोर्टाने काही स्पष्ट निर्देश दिले नाही. त्यांना पुढची तारीख देण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांना फर्स्ट और सेकंड वीक जानेवारीचा म्हणजे 2024ची डेट देण्यात येणार आहे. ठीक आहे. तर CHB आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिकवाल्यांचं असं म्हणणं आहे की पहिले आमची भरती करून घ्या, नंतर बाकीच्या ज्या जागा आहे उरल्या जागा ते ज्या रिक्रुटमेंटवाल्यांना द्या की म्हणजे ITI पॉली किंवा डिग्रीवाल्यांना द्या असं यांचे म्हणणं आहे. ठीक आहे. ही सेकंड केस आणि थर्ड केस जी आहे ती मुंबई मॅटमध्ये चालू आहे. ठीक आहे. दुसऱ्या नंबरची केस मी इथे लिहिली आहे, पण CHB वाल्याची केस वेगळी आहे आणि कॉन्ट्रॅक्टवाल्यांची केस वेगळी आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारच्या 3 केसेस ज्या सुद्धा चालू आहे त्या मुंबई कोर्टामध्ये म्हणजे मुंबई मॅट कोर्टामध्ये सध्या चालू आहे. मुंबई मॅट कोर्टामध्ये 3 केसेस चालू आहे आणि छत्रपती संभाजीनगरच्या मॅट कोर्टामध्ये सध्या 2 केसेस चालू आहे. याच्यामध्ये एक नॉर्मलायझेशनची केस आहे. नॉर्मलायझेशनच्या केसच्या संदर्भात एक अपडेट माहिती म्हणजे त्याच्यावरती जे हिअरिंग स्टँड झालेली केस होती
याच्यावरती जी नेक्स्ट हिअरिंग दिलेली आहे ती 24 जानेवारीला कोर्टाने दिली आहे. 24 जानेवारीच्या हिअरिंगमध्ये काय होऊ शकतं हे आपण बघूया. परंतु नॉर्मलायझेशनच्या केसमध्ये फार काही असे होईल असे वाटत नाही, कारण की सगळीकडे जो फॉर्म्युला आहे तो एकच लागत असतो. परंतु याच्यामध्ये भरपूर विद्यार्थ्याचे नुकसान आहे. नुकसान कशा प्रकारचे आहे भरपूर चॅनलच्या मार्फत आणि माध्यमाच्या मार्फत आपल्याला कळले असेल. ठीक आहे, तर नॉर्मलायझेशनच्या केसमध्ये आता तुम्हाला माहीतच असेल तलाठी भरतीचा जो गोंधळ झाला आहे नॉर्मलायझेशनमुळे, त्याच्यामध्ये भरपूर अशा विद्यार्थ्यांचे नुकसान झालेले आहे. त्याच्यामध्ये काय झालं तर जे महाराष्ट्र टॉपर आहे तलाठी भरतीची दिला 214 मार्क आहे, तर ते महाराष्ट्र टॉपर बाकीच्या परीक्षेमध्ये पाससुद्धा होऊ शकलेली नाही आणि तलाठ्याच्या नॉर्मलायझेशनच्या मेथडमुळे दिला जे आहे ते 214 मार्क पडले आहे. भरपूर विद्यार्थ्यांचे 30 ते 40 मार्क कमी झाले आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांचे 30 ते 40 मार्क वाढलेले आहे. त्यामुळे हे नॉर्मलायझेशनचे केस जे आहे ती ITIच्या संदर्भात टाकण्यात आलेली आहे. याच्यावरती आता बघू 24 जानेवारीला काय अपडेट येते. ठीक आहे, त्याच्यानंतरची केस आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर मॅट कोर्टामध्ये 2 नंबरची जी केस आहे ते रिक्रुटमेंट रूल केस आहे. तर RR केस ज्याला आपण म्हणतो, तर रिक्रुटमेंट रूल केसमध्ये असे केस यांनी टाकताना सांगितलेलं आहे की हे जे रिक्रुटमेंट आहे ते सर्व सरसकट रद्द करा आणि याच्यामध्ये फक्त ITI आणि डिप्लोमावाल्यांना जागा द्या, बाकी कोणालाही जागो देऊ नका असे यांचे म्हणणे आहे. म्हणजे हे रिक्रुटमेंट जे आहे ते सरसकट रिक्रुटमेंट रूलनुसार त्यांनी कॅन्सल करायची केस टाकली आहे. परंतु त्याच्यावर ते कोर्टाने म्हटलं आहे की 90% प्रोसेस सुरू झाली असताना तुम्ही रिक्रुटमेंट रूलच्या हिशोबाने जे केस आहे ते रिक्रुटमेंट रद्द करण्याचं जे आहे ते मागणी करू शकत नाही. तुम्हाला जर मागणी करायची होती तुम्हाला जेव्हा रिक्रुटमेंट निघले तेव्हा सुरुवातीला यावं लागत होते, परंतु आता 90% प्रोसेस पूर्ण झाली असताना तुम्ही रिक्रुटमेंट कॅन्सल करायची मागणी करू शकत नाही. बाकी तुमचे 1-2 ट्रेडच्या बारात काही संदर्भामध्ये काही असेल ऑब्जेक्शन तर तुम्ही मांडू शकता असं कोर्टाने त्यांना म्हटलेलं आहे आणि त्यांची केस आहे ते 22 डिसेंबरला स्टँड करून घेतलेली आहे. ठीक आहे, आता यांची सुद्धा एक केस आहे. तर मित्रांनो केसच्या संदर्भात या सर्व ज्या सर्व काही केसेस आता सध्या कोर्टामध्ये चालू आहे 5 प्रकारच्या केसेस चालू आहे. तर याच्यामध्ये जे LDSचे मॅटर आहे तो थोडा इश्यू आहे LDS लेडीज रिझर्वेशनचा. तर त्याच्या व्यतिरिक्त बाकीच्या ज्या केसेस आहेत 4 केसेस त्या तेवढा मॅटर करणार असे मला तरी वाटत नाही. हा माझं वैयक्तिक मत आहे. कसल्याही प्रकारचे याच्यामध्ये पुरावे नाही, माझं वैयक्तिक मत आहे. मी सांगत आहे की बाकीच्या जे केसेस आहे कसल्याही प्रकारचा जो अडथळा निर्माण करू शकणार नाही. परंतु ऑलरेडी या भरतीने जे आहे 1457च्या भरतीने भरपूर काही असे प्रॉब्लेम फेस केलेले आहे आणि यांचा सुद्धा प्रॉब्लेम फेस करणे चालू आहे. आता नंतरची आता आपली जी गोष्ट राहणार आहे ती आता आपण बघूया की वेटिंग लिस्ट आणि जॉईनिंग लेटरबद्दल काय काय आपल्याकडे इन्फॉर्मेशन येऊ शकतं. तर वेटिंग लिस्टमध्ये बघा मित्रांनो, वेटिंग लिस्ट जे क्लिअर होण्याचे चान्सेस आहे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी सांगितलेले आहे. फुल चान्सेस आहे. पहिली वेटिंग लिस्ट जे क्लिअर होण्याचे चान्सेस आहे ते पूर्ण आहे, म्हणजे पहिली जी वेटिंग लिस्ट पूर्णप्रमाणे क्लिअर होऊ शकते. याच्यानंतर जी सेकंड वेटिंग लिस्ट आहे त्याचे 70 ते 80% चान्स बनत आहे किंवा ती पण पूर्ण कंप्लीट होऊ शकतं, कारण की भरपूर विद्यार्थी जे आहे ते डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला ऑप्शन होते आणि भरपूर विद्यार्थ्यांनी जे आहे ठरवून डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला ते गेलेले नाही. ज्यांचे एका ट्रेडमध्ये सिलेक्शन झालेलं आहे ते दुसऱ्या ट्रेडच्या डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला गेलेले नाही, त्याच्यामुळे सुद्धा भरपूर अशा जागा खाली आहे. ठीक आहे, बाकी जे विद्यार्थी आहे काही प्रॉब्लेममुळे गेले नाही तर बाकी ठरवून गेले नाही. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये बघा 1457 पोस्टच्या संदर्भात बघायचं झालं तर ज्या वेटिंग लिस्ट आहे त्या वेटिंग लिस्ट क्लिअर होण्याचे जे चान्सेस आहे ते पूर्णप्रमाणे म्हणजे 70 ते 80% चान्सेस आहे. ज्या पहिल्या वेटिंग लिस्टचे पूर्ण चान्स आहे आणि सेकंड वेटिंग लिस्टचे 70 ते 80% चान्स आहे. ठीक आहे, नंतरसुद्धा हे चान्स राहू शकतो. आता ते डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनवर अवलंबून राहणार आणि 772 पदाच्या संदर्भात सांगायचे झाले तर त्यांचे जे आहे 2 वेटिंग लिस्ट क्लिअर होऊन तिसरी वेटिंग लिस्टसुद्धा क्लिअर होण्याचे चान्सेस आहे. ठीक आहे, सगळ्यात मोठा जो फरक पडत आहे 772 पोस्टला तो एक्सपिरियन्सचा फरक पडत आहे. भरपूर विद्यार्थ्यांकडे एक्सपिरियन्स नाही. एक्सपिरियन्स असेल तर बँक स्टेटमेंट नाही आणि बँक स्टेटमेंट असेल तर पेमेंट स्लिपने असा तो इश्यू होत आहे. तरी तुम्ही माझं सांगणे एकच आहे की तुमच्या DV तुम्ही टाळू नका, DVला द्या. तुमच्याकडे जर बँक स्टेटमेंट नसेल तरी एक्सपिरियन्स सर्टिफिकेट नसेल तरी तुम्ही DVला उपस्थित व्हा. ठीक आहे, नंतर काय ते प्रोसेस ते DVT करणारच आहे. ठीक आहे, तर वेटिंग लिस्ट आणि जॉईनिंग लेटरबद्दल बोलायचं झालं तर जॉईनिंग लेटर जे आहे ते 1457 पोस्टच्या संदर्भात जे आहे महिला ज्या 436 महिलांना स्टे आला होता त्यांच्या व्यतिरिक्त बाकीची जी प्रोसेस आहे ती चालू राहणार आहे. ठीक आहे, आणि जे वेटिंग लिस्टची क्लिअर होण्याचे जे चान्सेस आहे म्हणजे वेटिंग लिस्ट डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचे जे चान्सेस आहे ते पुढील वीकपासून सुरू होऊ शकतं अशी इन्फॉर्मेशन आहे. ठीक आहे, तर पुढच्या हप्त्यापर्यंत तुम्ही वेट करू शकता आणि जे वेटिंग लिस्ट क्लिअर होणार आहे झाली त्याच्यानंतरच तुमचे जे जॉईनिंगची प्रोसेस सुरू होणार आहे. बाकी जे ज्यांचे DV ओके असेल त्यांना जे आहे ते लेटर इश्यू होण्याचे चान्सेस आहे. ठीक आहे, जॉईनिंग लेटर इश्यू होण्याचे चान्सेस आहे. ठीक आहे, बाकी काही अपडेट माहिती आमच्यापर्यंत आली तर आम्ही आमच्या चॅनलच्या मार्फत तुम्हाला पोचवत राहू. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि शेअर
नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल करत तुम्ही सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जे आहे माहिती ती आता टेलिग्रामला मी टेलिग्रामची लिंक तुम्हाला चॅनलमध्ये देतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे प्रश्न मांडू शकता किंवा व्हिडिओच्या कमेंटमध्ये सुद्धा मागू शकता. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.